थँक्यू डीजे थँक्यू. चला मैदानाची आखणी झाली का विवेक सर? नाही झाली. चला मैदानाची आखणी करा. व्हॉलंटियर्स मैदानाची आखणी करा लगेचच. थँक्यू टू से. वेलकम बॅक. आलेल्या सर्व खेळाडू क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आई माऊली मित्रमंडळ आयोजित क्षितिज चषक 2026 पहिल्या पारामध्ये ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आले. गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. या स्पर्धेचा शानदार दमदार आयोजन. या स्पर्धेचं 36 संघाचा समावेश होता. ऑल सेट. आणि 36 मधून आता 9 संघ आपल्या भेटीला आल्यात. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्वतः कर्णधार स्ट्राईक एंडला आशिष मेहर आणि त्यांच्या सोबतीनं राज. पहिला बॉल. हो पहिलाच बॉल. वेगवान बॉल. काय जबरदस्त बॉल. निलेश बॉलिंग ट्रॅक वर. पहिलाच बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. येतोय डॉट. ओ वा 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 वा. काय जबरदस्त बॉलिंग आहे. पुन्हा केलं बीट. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. येतोय डॉट. वा जबरदस्त बॉलिंग. कॅप्टन समोर कॅप्टन आहेत. ऍक्शन रिप्ले पा. हलकीशी फ्लाईट. फुलवर डिलिव्हरी. फुल ऑन डिलिव्हरी. आणि त्या फुल ऑन डिलिव्हरीला खेळत असताना बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. येतोय डॉट. 2 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पुढचा बॉल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. आतापर्यंत बाजी मारले निलेश यांनी. पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. संपूर्ण बाजी कंटिन्यू मारले. फटका खेळत असताना फटका गेला हवेत. खूप वर. फलंदाज आशिष मेहर बाद. पहिल्या विकेटचं पतन. गॉन. काय जबरदस्त सुरुवात आहे. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल डॉट. तिसऱ्या चेंडूवर विकेट. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत कारण धावा पलकावरती झाल्या नाहीयेत. फक्त धावा पलकावरती विकेटच्या रूपाने आल्यात. निलेश पुन्हा एकदा रेडी होत्यात. विश्वास मेहर अजून एक फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. धडाकेबाज फलंदाज ज्याची चर्चा मागील कित्येक वर्ष झाली अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली गेले. फार मोठा एक्सपिरियन्स आहे. आता विश्वास मेहरला त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा बोलबाला, त्याची पेशकश ही सर्व काही मैदानाच्या आतमध्ये पेश करायची आहे कारण थोड्याशा अडचणी वाढल्यात. पुढचा बॉल. 4 बॉलचा खेळ झालाय. एक धाबा धावपलकावरती आहेत. राज ऑन स्ट्राईक. हो यावेळी मात्र सोडून दिलाय आणि सोडून देत असताना ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 2 धाबा धावपलकावर. चेंडूचा खेळ झाला 4. पुढचा बॉल पाहणार आहोत. मोठा फटका डाऊन घालून कडक स्ट्रोक. पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. फटका पा. निलेश 6 बॉल बरोबर गेले चेंडूवर आणि त्यानंतर ऑफ ड्राईव्ह शानदार दमदार प्रहार
चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. चौकार आलाय. बरंच काही घडलंय, भरपूर घडलंय. 2 डॉट, विकेट पाहिलाय, वाईड पाहिलाय, सिंगल पाहिले, चौकार पाहिलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावाधाव पॉलकॉरते 7-7 प्रथम बॅटिंग करत असताना LNCC यज्ञेश 11 नवापूरचा संघ. सातवर एक आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने नवीन गोलंदाज नवदीप आल्यात. ऑल सेट. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलं, चेंडूला फेकी झाले. हो, रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती आणि सिंगल कंप्लीट होते. नवदीप बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात आणि एका चेंडूमध्ये आतापर्यंत सिंगल पाहिली आपण. 8 धाबा फलकावरती चर्चा करतायत 2 खेळाडू. चर्चा महत्वाची. एकाकडे अपकमिंग यंगस्टर राज आहे, दुसऱ्या ठिकाणी फार मोठा एक्सपिरियन्स घेणारा खेळाडू विश्वास मेहर आहे. विकेट महत्वाची आले, ती स्वतः कर्णधार बाद झाल्यात. आता दोघांचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे. हलक्या त्याने सन्मान दिला चेंडूला. सिंगल आले, परंतु अपकमिंग यंगस्टर समोर टीम आहेत. हरिओम मोरेगाव या संघाने खूप चांगला खेळ केलाय आणि तो खेळ करत असताना आतापर्यंत टॉप 9 मध्ये दाखल झाल्यात. आता टॉप 9 मध्ये येत असताना कशा प्रकारचा खेळ रंगणार आहे आणि कोण जाणार आहे टॉप 5 मध्ये येणार कालवेळ सांगणार आहे. हो, यावेळी मात्र सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा चेंडू आणि वाईट चेंडू घोषित केलाय. धाबा पलकावरती 10. पुढचा बॉल पुन्हा आता नाही. वा 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 वा, काय बॉलिंग आहे. परंतु लगेचच थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. लगेच क्विक थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय वाईड साठी. ज्यावेळेस चेंडू खेळपट्टीवर पडला त्यावेळेला कुठे होता, लाईनच्या बाहेर की इन, या सर्व गोष्टी पाहणार आहोत. पहा, अँगल पाहणार. अँगल कशा प्रकारे होता. हलकीची फ्लाईट टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला, त्या कारणानं हा डॉट बॉल येतोय असं वाटलं तर बाहेर होता. त्यासाठी लगेचच विश्वासने त्या थर्ड अंपायर रेफर केलं होतं, परंतु टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. पुढचा बॉल हलक्यातून सन्मान दिलाय चेंडूला. सिंगल कंप्लीट होते. धाव पलकावरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 11. चेंडूचा खेळ झालाय 4 बॉल 11 धाबा. 11 पुढचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न, हलक्यातून फक्त दिशा दिले, ड्राईव्ह केले चेंडूला, सिंगल कंप्लीट होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू 12 धाबा फलकावरती आहेत. विश्वास मेहर आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नवदीप शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन रेडी झाल्यात. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत नवदीप यांनी मैदानाच्या आतमध्ये केले. मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्वतः अडवलं. येस, वा, येतोय डॉट. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना LNCC यज्ञेश 11 नवापूरचा संघ 12 धूण ऐकणार आणि लगेच बोलणार. थँक्यू डिझे. पहा, चौकार आला होता, विकेट आली होती, सिंगल आल्यात, वाईट पाहिल्यात आणि पहिल्या 2 षटकामध्ये आपण 12 धाबा पाहिल्यात. 12 वर 1
मोहित नवीन गोलंदाज. मोहितच्या आटामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिला बॉल मोहित, पहिला बॉल खेळपट्टीवर सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट होते. पहा तुम्हाला इकडून 28-30 धावांपर्यंत पोहोचावं लागणार आहे, कारण तुम्ही 28-30 धावा म्हणजे सहज सोपी रीतीने मागील मॅच मध्ये आपण पाहिल्या होत्या. तुमचा बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे, तुमचा फिल्डिंग अटॅक सुद्धा स्ट्रॉंग आहे. आता त्यामधून तुम्हाला 28 नाही तर 32 धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण हरिओम संघाचे 2 फलंदाज धडाकेबाज आहेत आणि खूप चांगली बॅटिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये केले, विसरून चालणार नाहीये. हो फटका केलाय हवेत, फेकी झाले त्वरित. हो 1 बाउन्स झाली होती, 1 बाउन्स ते फेकी झाली होती. रनिंग बिटवीन द विकेट वेग होती. कदाचित फेकी डायरेक्टली झाली असती तर चित्र काही बघण्यासारखं असतं, परंतु 1 बाउन्स ती झाली, त्या कारणानं रनिंग बिटवीन द विकेट वेगाने होती. 1 धाव कंप्लीट होते. पुढचा बॉल मोहित, विश्वास समोर रेडी आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओ थोडक्यात ते कटआउट बॅनर्स 444 थोडक्यात हुकलंय. कदाचित कटआउट बॅनर लागला तर 4 धावा पाहिल्या असत्या, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही. सिंगल कंप्लीट होते. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा रेडी होतात मोहितचा हा बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी झाले. 1 धाव कंप्लीट होते. पहा दुसऱ्या षटकामध्ये संपूर्ण खेळ बदललाय. नवदीप आले होते, नवदीपने थोडंसं थांबवलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये मोहित आले आहेत. आतापर्यंत मोहितने खूप चांगली बॉलिंग केलंय. 4 मध्ये फक्त 4 धावा दिली आहेत. पुढचा बॉल मोहित रेडी आहेत. डाऊन द ग्राउंड, येस डाऊन द ग्राउंडचा फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू टू से थँक्यू. चौकार आलाय. मोमेंटम थोडासा बाजूने घेण्याचा प्रयत्न केलाय. त्या चौकाराने विश्वासने मोमेंटम एलएनसीच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला. 20 धावा झाल्यात, 20 रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. 20वर 1. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन मोहित विश्वास समोर रेडी झाल्यात. 2 चौकार आल्यात, एक राजच्या बॅट मधून आणि आताच विश्वासच्या बॅट मधून आलाय. ओ फटका केलाय हवेत, वरून केलाय. फलंदाज विश्वास मेहरबाद. दुसऱ्या विकेटचं बदन गॉन. थँक्यू. नेक्स्ट मॅच टॉस होणार आहे. दोन्ही टीम रेडी राहा. टॉस साठी यायचं आहे. स्वरूप 11, स्वरूप 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम साई मनोल पडा. चौकारानंतर शानदार दमदार कमबॅक मोहितचं राहिलं. पलटवार केला आणि पलटवार करत असताना विश्वासला बाद करण्यात यश आलं होतं. शेवटचा आणि अंतिम षटक मार्ग असते. पहिलाच बॉल काय जबरदस्त फटका. चेंडू गेला सीमारेषा पार. राजच्या बॅट मधून शानदार दमदार चौकार. फटका पहा. पायावरचा बॉल आणि पायावरचा बॉल खेळत असताना बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवलं. 24 धावा धावपळ करते. 24 रन ऑन द बोर्ड. पुढचा बॉल नो बॉल. फ्लाईट जास्तच होती. लोवर फुल टॉस चेंडू होता, त्या कारणानं आमच्या ऑफिशियल पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. चौकारानंतर दडपण आहे. हे दडपण आहे, हा नो नाहीये. हा चौकार खाल्यानंतर तुमच्यावर आलेलं दडपण आहे. आता कमबॅक करायचं आहे. ओमकारला मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करायचं आहे. धाबा वेगाने येत आहेत. 25 झाल्यात. पुढचा बॉल हो ये होईना बाद. वाईट. चौकार नंतर नो नंतर आता वाईट. पुढचा बॉल मोठा फटका. डाऊन ग्राउंड. कडक स्ट्रोक. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. राजच्या बॅट मधून आणखीन एक चौकार.
थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. टीम मिटिंग बोलावली गेले. ओमकार वर दडपण वाढलंय. ओमकार भावा तुला मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करायचंय कारण 2 चेंडूमध्ये 10 धाबा या षटकामध्ये आल्यात. 30 धाबा धावपल करतात. 30 वर 2. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राज करतायत. पुढचा बॉल ओमकार कमबॅक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डावलाय. फेकी झाले. येस थोडस ऑलमोस्ट हलकं कमबॅक झालंय. डॉट बॉल आलाय. विकेट नाही आली परंतु डॉट आलाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 30 धावा 30 रन. 30 वर 2. पुढचा बॉल ओमकार रेडी आहेत. हलक्याचा कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव. हो थोडा एम्पायर रेफर केलं गेलंय. आता सर्व गोष्टी पुन्हा एकदा पाहणार आहोत पाटील नेटवर्क यूट्यूब वाहिनीवर. नेक्स्ट मॅचचा टॉस तिकडे मोरे सर रेडी असतील. स्वरूप 11 आणि ओमसाई मनिलपाडा. चला दोन्ही संघाच्या संगणकांनी टॉस का बॉक्स मध्ये पोहोचायचंय. चला या स्वरूप 11 आणि ओमसाई मनिलपाडा. थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. पहा काय घडलं होतं. येस फिंगर गॉन अप. दुसरी धाव घेता घेता फलंदाज साहिल रनआउटच्या रूपाने बाद झाल्यात. दाबा धाव फलकावरती 31-31. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 4. खूप चांगलं कमबॅक स्ट्रॉंग कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय. ओ बरोबर वाट अ शॉट. वाह काय जबरदस्त फटका. बरोबर गॅप शोधलाय. ताकद लावली. बॅकफुटवर गेले. भरपूर वेळ होता. भरपूर वेळ आणि त्या वेळला आमंत्रित करत असताना राजच्या बॅटमधून अजून एक शानदार दमदार प्रहार. 4 धावा. धावा धाव पलकावरती 35. चेंडूचा खेळ झालाय 5. खूप महागडं षटक. खूप महागडं षटक. ओमकार यांना कमबॅक करायचं होतं आणि ओ अजून एक चौकार. सावकाराने फिनिश केलंय. सुपर बॅटिंग. थँक्यू डीजे थँक्यू. टाळ्या टाळ्या वाजवायला एनसीसी. खूप चांगली बॅटिंग केले. खूप चांगली बॅटिंग परंतु हरिओम संघाला कमबॅक करायचंय. मॅच संपलेली नाहीये. 40चं टार्गेट आहे. 40 म्हणजे 10ची सरासरी. त्यासाठी कुठेही जाऊ नका. पाहत राहा क्षितिज चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टन स्वरूप 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट ओमसाई मनिलपाडा. टॉस साठी मोरे सर जॉईन असतील. काय झालं. चला वळू आहे मॅचकडे. 40चा टार्गेट दिलाय. चला 40 धावांचं टार्गेट ठेवलंय. पुन्हा एकदा नक्कीच 1 धाव अर्जित केली गेली. श्रीगणेशा केला गेला. पुन्हा एकदा 1 धावेने मोठं लक्ष ठेवलंय. सौरभ मोठे फटके खेळावे लागतील. 40 धावांचं एक मापक असं आव्हान ठेवलंय.
40 धावा कराव्या लागतील. प्रति ओव्हर 10ची सरासरी. मोठ्या फटक्यांमध्ये डील करावं लागेल तर कुठेतरी मात्र धावांपर्यंत पोहोचाल. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि यश येताना पाहायला मिळत आहे. चौकार येताना पाहायला मिळतोय. आणि सौरभ ज्यावेळी टीम जात होता ना तेव्हा पण पाहिलं असेल थोडंसं टीम डिस्कस करत होतं. असं काय तसं काय सौरभने सांगितलं काय होत नाही, हरकत नाही. राऊंड केला आणि त्यानं फक्त हात केला, सगळं काय व्यवस्थित होईल असं दाखवलं, विश्वास दिला आपल्या संघाला. आणि नक्कीच या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळतात. 2 चेंडू 5 धावेचा खेळ येताना पाहायला मिळतोय. सौरभला माहिती आहे स्वतःवरती विश्वास आहे आणि ज्यावेळी बोलला ना स्वतःच्या मनगडावरती ज्याला विश्वास असतो ना त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही. दुसरं बोललं तर जे पक्षी असतात हवेमध्ये उडतात त्यांना फांदीवरती विश्वास नसतो पण स्वतःच्या पंखांवरती विश्वास असतो. ज्या फांदीवरती ते लँड होतात ती फांदी तुटेल की राहील याच्यापेक्षा जर फांदी तुटली तर माझ्या पंखामध्ये मग ताकद आहे, मी आकाशामध्ये उडू शकतो, हा असतो कॉन्फिडन्स. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली खेळ करताना पाहायला मिळतोय. 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळाला संपुष्टामध्ये. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल. 3 चेंडू 6ची खेळ येताना पाहायला मिळते. सन्मान दिलाय, सिंगल आले. चौकारानंतर सिंगल पाहिल्यात आणि आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 4 बॉल 7 धाबा. 4 चेंडूचा खेळ झालाय. भूपेश मेहर पुन्हा आता रेडी आहेत स्ट्राईक एंडला. कट केल्या चेंडूला आणि कट करत असताना सिंगल पुणे धावपल करते येते. दाबा धावपल करते आतापर्यंत 8. अरे माझ्या डोळे अख्खे ते म्हणून असं करते लाईट. हे बघ आता त्याला इकडे सांगितलं माझ्या बाजूला बसतो तू पुन्हा बस. तू इथे तिकडे कसा येणार, तिकडून इकडे मॅच बरोबर. पुढचा बॉल ट्राय करू, चेंडूला फेकी झाले वेगाने. ओ रॉकेट थ्रो होता परंतु खूप चांगली फेकी फिल्डिंग आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावपल करतात निलेश आणि सौरभ. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन ऐकणार आणि लगेच पळणार. आकाश आवाज दे कैसा आ रहा था ऑक्शन का. आवाज दे कैसा आ रहा था. नहीं आवाज ही पूरा घर करके आ रहा है. एक बार चेक कर. थँक्यू डीजे. 9 पाहिल्यात. धाबा बनवाव्या लागणार आहेत. 10ची सरासरी आहे. 40चा पाठलाग आहे. हरिओम मोरेगाव या संघासमोर. आशिष मेहर पुढचा बॉल, पहिला बॉल. आशिषचा पहिला बॉल बराच बाहेर आहे आणि आमच्या ऑफिशियल पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. आता 10 झाली आहेत. आता पुढचा बॉल पाहणार आहोत. आशिष समोर निलेश स्वतः कर्णधार. ओ पुन्हा बाहेर लगातार दुसरा वाईड. थर्ड अंपायर रेफर केलं गेले. थर्ड अंपायर चेक केलं जाणार आहेत. चला आमचे दोन्ही ऑफिशियल पंच या. वाह काय जबरदस्त कॉल होता.
कंप्लीट होते. अकरा धावा धावपळ करते. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 40चं टार्गेट आहे. पहा मोठे फटके मारावे लागणार आहेत तुम्हाला. मोठे फटके मारावे लागणार आहेत. लेग स्टंपच्या बाहेर 12 धावा. अजून एक वाईट म्हणजे 12 धावा धावपळ करते. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 12. कागज में कैमरामैन का दे दिया और अंपायर का उसमें रख देता है में. पुढचा बॉल जिकडे 2 खेळाडू चर्चा केले. आता पुढचा बॉल पाहणार आहोत. हो फटका खेळला होता परंतु ताकद तितकीशी नव्हती. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. सिंगल कंप्लीट होते. 13 धावा धावपळ करतात. पहा इथून अजून एखादा मोठा फटका उभा आहे तरच तुम्ही मॅचमध्ये पुन्हा येऊ शकता. कारण नंतर येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये इक्वेशन फार मोठं होणार आहे. त्यासाठी तुम्हाला 1 बाउंड्रीज 1 चौकार इकडून येणं गरजेचं आहे. निलेश मध्ये क्षमता आहे. स्वतः कर्णधार आहेत. बाबा 1 चौकार मोठा फटका. येस 1 चौकार. 1 चौकार येणं गरजेचं होतं. 1 बाउंड्री चालले. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. धावा धावपळ 17 1 चौकार आलाय. मॅच ऑन आहे. आता पुढचा चेंडू पाहणार आहोत. पुढचा बॉल पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. पुढचा बॉल हो लाईट कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सिंगल साठी पाठवलंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावपळ 18. नेक्स्ट मध्ये टॉस 3 वेळा अनाउन्समेंट केलंय तरी कर्णधार अजून आले नाहीयेत. आलेत का? चला टॉस साठी लगेच. ओमसाई मनिलपाडा आणि त्यांच्या गेस स्वरूप. हा मनिलपाड्याचा कॅप्टन नाही का? तू आहे का? तू 3दा येऊन गेला. तुझं काय दोष नाही. समोर आपण लेट आल्यात बाबा. लेट नाही करायचं. तो 3दा बिचारा इकडे येऊन गेला. चला लवकर घाई करा प्लीज. चला राज वेळ जातोय. वेळ बाबा वेळ निघून जातोय. टायमर ऑन आहे. एकदा काय वेळ निघून गेली की भरपूर उशीर होतो. त्यासाठी वेळ निघून जातोय. 3रं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 18 पाहिले आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फेकी झाले. सिंगल कंप्लीट. 19 एका चेंडूचा खेळ झालाय. 19 धावा धावपळ करतेत. आता 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मॅच मध्ये इक्वेशन काय आहे? 11-21 11-21 या इक्वेशन वरती मॅच येऊन थांबले. चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धावांची गरज आहे. पुढचा बॉल बॅकफुटर गेले. जागा बनवण्याचा प्रयत्न. चेंडू उडवला. खूप चांगली फिल्डिंग. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होते. पहा 1-1 धावेसाठी संघर्ष सुरू आहे. कारण आता इक्वेशन जर पाहिलं ना तर प्रत्येक चेंडूवर 2 धावा हव्यात. 10-20 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. पुढचा बॉल राज रेडी होत आहेत. मोठा फटका. कडक स्ट्रोक. खूप चांगली फिल्डिंग. सिंगल येते. पहा निलेश खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. परंतु सौरभला सुद्धा ती बॅटिंग करायची आहे. सौरभ फक्त सिंगलचा गेम चालू ठेवलाय. परंतु बाबा इकडून तुला सुद्धा चौकार आणायचे आहेत. तुला 1 बाउंड्रीज कडे जायचं आहे. चौकार येणं गरजेचं आहे. 9-19 ची मॅच. पुढचा बॉल पाहणार आहोत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टायमिंग नव्हतं. ओ ये क्या हुआ भाई? चौकार येणं गरजेचं आहे. हातामधून चेंडू निसटला आणि सौरभच्या बॅट मधून हा येणारा चौकार. 4 धावा. पंचवीस 8 नॅकोडीचे 8-15 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू 15. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असणं का गरजेचं आहे याचं जिवंत उदाहरण दिलंय. खूप चांगली बॅटिंग करतायत सौरभ आणि निलेश. सौरभने या अगोदर सिंगलचा खेळ चालू ठेवला होता. आता सौरभ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ऑन झाल्यात. मॅच इक्वेशन 8-15. पुढचा बॉल राजला कमबॅक करायचा आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड.
खूप चांगले फिल्डिंग MS मेहर, शानदार फिल्डिंगचा नजारा. ऍक्शन रिप्ले बा, फुल टॉस बॉल, चेंडू गॅप मधून जात असताना हेमेची फिल्डिंग. वाह वाह, खूप चांगली फिल्डिंग. कदाचित ही जर बाउंड्री आली असती तर दडपण वाढलं असतं. आता मॅच इक्वेशन 7 चेंडू 14 धावा, 7 बॉल रिमेनिंग, 40 रन रिक्वायर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. ओ ये क्या हुआ, अद्भुत, अविश्वसनीय, ऐसा कभी नहीं देखा, ऐसा कभी नहीं देखा भाई. ये क्या हुआ, ओहो हो, इतकी मोठी चुकी, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, ते पण तुम्ही टॉप 9 मध्ये खेळतात, तुम्ही क्वार्टर फायनल मध्ये खेळतात आणि त्यानंतर ही झालेली चुकी, ही चुकी नाहीये बाबा, हे खूप मोठं दडपण आहे. कारण आता मॅच कुठे आहे, मॅच आहे 6 चेंडू 10 धावांवर. धूण ऐकणार आणि लगेच बोलणार मैदानाच्या दिशेने. थँक्यू 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 डिझर्व थँक्यू. कदाचित 2 गोष्टी यामधून होत्या. 6 चेंडू 10 धावा, कदाचित 2 गोष्टी होत्या. ज्या वेळेला फेकी झाली त्यावेळेला तुम्ही हलवार पद्धतीने केली असती ना तरी चाललं असतं. साहिल विकेटसाठी गेले होते, विकेटसाठी केलेली फेकी, त्यामुळे साहिलच्या हातातून चेंडू निसटला आणि बाउंड्रीच्या बाहेर गेला. आता विकेटसाठी केलेली फेकी 3 धावा वाजून वाचून अजून दडपण वाढवून देण्यात आले. टाइमर ऑन आहे, 2 मिनिटांचा अवधी बाकी आहे. 2 मिनिटांमध्ये विश्वासला 6 बॉल कंप्लीट करायचे आहेत. जर नाही केले तर एक खेळाडू बाहेर करण्यात येईल. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, 10 धावांची गरज. 2 सलामी बॅटर काय जबरदस्त बॅटिंग करतायत सौरभ आणि निलेश. पहिला बॉल, ओ पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल आले, सिंगल कंप्लीट झाले आणि सिंगल येत असताना आता जे काय करतात ते विश्वास मेहरला करतात. विश्वास मेहर फार मोठा एक्सपिरियन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि आता मॅच मध्ये इक्वेशन 5 चेंडू 9 धावा. फटा खेळला गॅप मध्ये, फेकी झाले वेगाने. यस, फलंदाज 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 निलेश रनआउटच्या रूपाने बाद. कहाणीमध्ये पण 28 गॉन. थँक्यू. विकेट आले, मोमेंटम शिफ्ट झालाय. मोमेंटम एलएनसी नवापूरच्या बाजूने आलाय. सौरभ मैदानाच्या आतमध्ये आहेत. सौरभ आहेत परंतु खूप चांगली बिल्डिंग, खूप चांगली बिल्डिंग. आता 3 मध्ये 2 मारायचे आहेत, 3 मध्ये 2 मारायचे आहेत. परंतु हरिओम मोरेगाव काय जबरदस्त फाईट दिले, पॉवरफुल फाईट दिले एलएनसी नवापूर यज्ञशील संघाला. आणि ती फाईट देत असताना खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 8 धावांची गरज. 3 बॉल 8, 3-8चा मॅच. 3-8, एक चौकार इकडून हवाय. हो, समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड, आउटस्टँडिंग बॅकअप, मॅग्निफिसंट बॅकअप. वाह 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 वाह. ऍक्शन रिप्ले पा, हातामधून चेंडू निसटला, कुठून आले, कधी बॅकअप दिला, किती पॉवरफुल बॅकअप दिलाय. वाह जमीर, वाह वाह जमीर, वाह वाह. खूप चांगला बॅकअप, खूप चांगला बॅकअप. कदाचित इकडून मॅच तुमच्यातून निघून गेली असती, कारण 3 मध्ये 8 बनवायचे तर चौकार कन्फर्म होता. चेंडू अडवलाय. आता मॅच मध्ये इक्वेशन, मॅच इक्वेशन 2 बॉल 6 धावा, 2 बॉल 6. जम्मूने मॅचला ऑन केलंय, जम्मूने मोमेंटम आपल्या बाजूने घेतलाय. आता 2-6, एक मोठा फटका अजून हवाय. ओ इतनी बड़ी गलती, फ्लाइटेड बॉलला का सोडलं. आता मॅच मध्ये काय दिसतंय, औपचारिकता दिसते. 1 चेंडू 6 धावांची गरज. हा जर चेंडू फटका एक्झिक्यूट करायचाच होता तर डॉट असो की चौकार असो, इतकी मोठी चुकी केली.
येस मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय आणि वॉट अ मॅग्निफिसंट कमबॅक, पॉवरफुल कमबॅक राहिलं. एअरलाइन्सचं यत्नशील नवापूर संघ टॉप 5 मध्ये जाणारा अजून एक संघ. Thank you, DJ. Thank you. Man of the match, player of the match.